हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाकरे गट पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर। रवींद्र वायकर आज शिंदे गटात प्रवेश करणार, तर भास्कर जाधव यांची देखील ठाकरेंवर जाहीर नाराजी। रवींद्र वायकर आज रात्री शिंदे गटामध्ये प्रवेश करणार। मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वायकरांचा पक्षप्रवेश होणार। उद्धव ठाकरे यांनी सत्ता असताना मला मंत्री केलं नाही, पक्षफुटीनंतर देखील मला गटनेता केला नाही। भास्कर जाधवांची ठाकरेंवर जाहीर नाराजी। भास्कर जाधव गद्दार सुरतपर्यंत गेले होते, मात्र भाजपनं जाधवांना नाकारलं। शिंदे गटाच्या रामदास कदम यांची भास्कर जाधवांवर टीका। 1-2 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार। आचारसंहिता लागल्यानंतर इतर पक्षातील मोठे नेते भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादीत प्रवेश करणार। मंत्री गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य। काँग्रेसकडून कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती, सोलापुरातून प्रणिती शिंदे तर पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। लवकरच उमेदवारांची घोषणा होणार। महायुतीच्या जागा वाटपाबाबत उद्या फायनल होईल। तिघांचा सन्मान राहील अशी जागा मिळतील, अजित पवार यांची माहिती। परभणीची जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता। गेल्यावेळी परभणीमध्ये राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असल्यानं ही जागा दादा गटाला सोडली जाणार, सूत्रांची माहिती। भाजपसोबत 30 वर्षांपासून भावनिक युती। भाजप शिवसेना यांची युती टिकली पाहिजे, शिवसेना नेते रामदास कदम यांचं वक्तव्य। पुण्यात कार्यक्रमातही अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामधील दुरावा कायम। अजित पवार घाईमध्ये होते, सुळेंचं स्पष्टीकरण, तर अजित पवारांनी मात्र अबोल्यावर बोलणं टाळलं। कन्नड साखर कारखान्याला जप्तीची नोटीस मिळाली नाही। ईडीच्या कारवाईविरोधात कोर्टात जाणार, आमदार रोहित पवार यांची माहिती। तर सरकारविरोधामध्ये बोलत असल्यामुळे कारवाई, रोहित पवारांचा आरोप। खिचडी घोटाळ्यातील आरोपीचा प्रचार कसा करायचा? अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीवरून संजय निरुपम यांचा ठाकरेंना सवाल। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा एकला चलोचा नारा। लोकसभेच्या 42 जागांवर उमेदवार जाहीर। काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात क्रिकेटर युसुफ पठाणला उमेदवारी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।